सांगावे ते दुसऱ्याची सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जण. आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे, आपले करून सोडावे सारे गावात. अरे 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 अरे, फक्त तालुक्या पलीकडे तुला दुसरं काही येतच नाही का? काय रे, किती पुण्यवान माणूस आहे तू. आहे तुझं घर मंदिराजवळ आहे आणि तुला माहित नाही मला, ज्याचं ज्याचं घर मंदिरापाशी, पाशी, ज्याचं घर मंदिरापाशी, त्याला नित्य भेटे काशी. त्याचे घर भट्टी पाशी, त्याला 24 तास भेटत देशी. अरे ज्याने नामस्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्यानं देशी नाही प्याला, तो किडे लागून गेला. अरे अरे, दारू 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 आणि फक्त दारू कराय. बरोबर आहे ना? तुम्ही दारुणे लोक दारुणे बनताना प्रतिज्ञा तशी घेत असाल. म्हणत असाल कसं आहे, भारत माझा देश आहे, सारे डरके पिदारी माझे. मला दारूवर विशेष प्रेम आहे. आय लव्ह यू दारू. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे. अभिमान आहे. त्या दुकानांचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या ध्येयाने म्हणून मी सदैव पित राहील. मी माझ्या दारुड्या दोस्तांचा, दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणाऱ्यांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाची दारू करता वागेन. माझा देश, माझ्या देशातील दारू ह्याच्यात माझे सोबत समान पिल्याने होत आहे रे, आधी पिलेच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेतात आणि एकटाच बेवडे बंद करा. शाबास, घे 11 रुपये बघ. याला म्हणतात तेवढं, 20ची नोट देतो आणि 11 रुपये 9 रुपये वापस कर. नाही ठेवणार माझ्या अंगावरती. तुला काय वाटलं 9 रुपये तुझ्या मी नक्कीच परत करणार, पण कधी? ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये येशील आणि तुला परमेश्वराचा ध्यास लागेल आणि तुझ्यामध्ये जर मला थोडाफार परिवर्तन होताना दिसेल, त्याच वेळेस मी तुला हे तुझे 9 रुपये परत करणार. एक काम कर, ही प्रतिज्ञा जाऊन गावागावामध्ये सांग आणि 9 रुपये तूच ठेव. म्हणजे संपूर्ण गावाला तुम्हाला बेवडा बनवायला सांगतोस का रे? हे बघ, जास्त मला प्रविष्ट करू नकोस, नाहीतर मी तुला श्राप देऊन जाईल. I love you. हा, शांती. शांताबाई. शांती म्हणू नको, शांत आई म्हण. उद्या परवा हो म्हणलं तर तुझी लहान मावणारा बघण्यात त्या मुलीला तरी कळतं पण तुला कळत नाही रे. अरे तुला त्या शांतीबद्दल बोलायचं नव्हतं, मनाच्या शांतीबद्दल बोलायचं. आता माझ्या मनातच राहतं ते शांती. तुझ्या मनामध्ये नाही तेव्हा. तरी मला तुझ्या घरामध्ये कसला तरी वास येतो आहे. सोडला बोवा वास. सारखा बदामा खातेस ना आमच्या घरी, ती चिकली बोलतो. तुम्ही समजता तो वास नाही. अरे वास म्हणजे तो मला तुझ्या घरामध्ये राहू आणि केतूचा संसार दिसतोय. रावल्याला केतकी आमच्या घरामध्ये घुसल्या, एवढी हिंमत यायची. श्याम मारला. अरे तो राहुल्या केतक्या नाही, राहू केतू म्हणजे घरावरील कोप. आमच्या घराला कोप नाही, खिडकी आहे. अरे ती खिडकी आणि कोप नाही रे. कसं समजून सांगू तुला? अरे म्हणजे तुझ्या घरावरती एक अशी काळी छाया पसरलेली दिसते मला. म्हणजे आमच्या घरावर कोणी छत्री धरून उभा काय कार्यांवर टोचतोय. अरे तसं नाही रे, कसं समजावून सांगू तुला? म्हणजे तुझ्या घरावर असं खूप मोठं संकट दिसतंय मला, जसा तो आग्या बेतात. आमच्या घरी आहे. कधी बघितलास? हो. कसा असतो? शिंगावाला. शिंगावाला? कधी शिंगावाल्याच्या वेशात, कधी मांजरीच्या, कधी कुत्र्याच्या, कधी डुकराच्या, तर कधी पसवळाच्या रूपात. त्याच्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे बेटा. सदा कदा तो दारूमध्ये तुडुंब डुंबलेला असतो, त्यामुळे तुला कसं कळणार आहे? मग सांग,
ह्या तुझ्या घरात दडलेला आग्यानंतर तुला दूर सरायचं आहे की नाही मुला मोठी भेटली वाटते अगं, पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुझे जाऊ दे आणि तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. विचार मला विचार. मोठा कठीण प्रश्न आहे. किती कठीण असेल. पाय बुवा दिमाग खराब होईल तुझा. हो चालेल विचारू? विचार. पाण्यात आला मासा झोपी जाते कसा. दॅट इज माय क्वेश्चन. किती सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर किती सरळ आहे. सोपा आहे. 3 दिवस झाला मी विचार करतो तर मला नाही सुटला आणि तू म्हणतो सोपा आहे. तुला कसं सुटणार आहे बालका. कारण तुझी बुद्धी सदा न कदा त्या दारूमध्ये घाण पडलेली आहे. त्याच्यामुळे तुझ्या बुद्धीला काही चालना मिळत नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुला कळत नाही. हा. काय आहे प्रश्न. पाण्यात आला मासा झोपी जातो कसा. गोईंग युअर फिश इन रिव्हर वाय नॉट युअर टेबल स्विचिंग ऑर स्लीपिंग विथ इट. इंग्रजीत आहे तर मग मला इंग्रजीचं पुस्तक नाही वाचायचं. मराठी पुस्तक नाही. पण इंग्रजी कशाला विचारतो. कधी कधी मी पेतो तर येते. पिण्यामुळे काय आहे प्रश्न. पाण्यात आला मासा झोपी जातो कसा. ठीक आहे बालका, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि ते सुरेल आवाजात मी म्हणतो. माझ्या पाठीमागे तू म्हण. पाठीमागे म्हणून अरे मी म्हणाल्या नंतर तू म्हण असं म्हणायचं होतं मला. आता मागो माग म्हण. पाठीमागे कसा म्हण. पाठीमागे म्हणलं तरी मी. तुझं खरं झालं. काय आहे प्रश्न. पाण्यात आला मासा झोपी जातो कसा म्हणजे पोरी म्हणजे माझ हातरला कोण. या प्रश्नाला तू हळूहळू वाढवत आहे. पण मासा झोपेल काय बा. अरे मग पाण्यात आला माझा झोपी जातो कसा याचं तर उत्तर आली शॉट. झोपेल तेव्हा करीन ना मी. तुझ्या घरातील आगे बेताल करायचं आहे की नाही. मग जास्तीची वटवट करायची नाही. पाण्यात आला माझा पाण्यातला मासा. डायरेक्ट वरचा. अरे किती गोड आवाज आहे तुझा. काय तुझा सूर लागला होता. अप्रतिम. मला असं वाटायला लागलं की तुझ्या गळ्यामध्ये साक्षात सरस्वतीलाच वास आहे. म्हणजे शांतीची लहान बहीण माझ्या घरात येऊन गेली. नाही तिला गोवा घेऊन गेला. भागवत मोडला आमच्या गावचा. अरे ही शांतीची बहीण सरस्वती नाही रे. सरस्वती म्हणजे विद्येची देवी. विद्या म्हणजे मळू मडकामची लहान पोरगी. माझ्या वर्गात होती. मला भाव देत नव्हती. अरे पण आता हा बरोबर का कोण कशाला आणतो शिकायला? आमच्या गावचं. अरे ती सरस्वती ती विद्या नाही रे. अरे सरस्वती विद्या म्हणजे मला एक सांग, तू कधीतरी शाळेच्या पूर्ण गेलाय. हो. तिथे एक देवी बसलेली असते. रीनावाले. ती आहे विद्येची देवता शारदा माता सरस्वती. तिची जर उपासना तिची आराधना केली असं मालका तर हा तुझा आवाज अजून सुरेल बनेल आणि एक दिवस माझ्यासारखं कीर्तनकार बनशील. ठीक आहे. काय आहे तुझं प्रश्न. पाण्यात आला मासा झोपी जातो कसा. पाण्यात आला माझा पाण्यात आला मासा. पाण्यात आला माझा हो, पाण्यात आला मासा. झोपी जातो कसा. ड्युटीमध्ये आला कसा. ड्युटीचं टाकीन. अरे आधी ज्या प्रश्नाचं उत्तर तुला पाहिजे ते तर ऐक. त्याच्या पलीकडे कशाला जातो. मी तुम्ही झोपवा खाऊ नाही दिलं लवकर. नाही. पाण्यात आला मासा झोपवा मी धरतो मग. पाण्यात आला माझा पाण्यात आला मासा. पाण्यात आला माझा हो हो पाण्यात आला मासा. झोपी जातो कसा. खावे त्याचा ठुसा तेव्हा करे. खावे त्याचा तुझं तेव्हाकडे पण चुरकून चुरकून खावे तेव्हाकडे. अरे आता तो ठुसा तू कसा करतो ते तू ठरा. पण त्या आधी तुझ्या घरामध्ये दडलेला तो गेल्यानंतर पण तू सरायचे की नाही. बालका मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. लुंगी बोलले ते. लुंगी आहे अंदर काय आहे का भवानी. सदाला कदा चेष्टा करायला लागत का रे माझी. तुला तुझ्या घरातील आगेबद्दल कळत आहे की नाही. आणि तुला काय वाटलं ही काही साधारण वस्त्र आहे. ही साधारण वस्त्र नाही बालका.
अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेस दिव्य शक्तीनं प्राप्त झालेली माझी वस्त्र आहे आणि तू जर यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. सांग आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बोला. तो भुजंगराने तो मंदाराने आणि तो लंगडा वकील पुढे काय करणार हे मला माहित नाही पण तो बांड्या पायाचा बांड्या हाताचा कोळेश्वर मंदाराने आणि भुजंगराने संध्याकाळी बगीच्यात भेटू बोलले. रघुनाथ महाराज आणि त्याचा अध्याय समाप्त. नाही माझा दुसरा प्रश्न हे बहुमान होता. मस्त सांगते ना मस्त सांगते मला गोवाला म्हणते गोवा पहिल्या मिळाच्या जंगलात मी गोवा देवाला आला होता. मला काढते मायच्या बसावर गेली हे तुझी माय तशीच होती बिना ओळखीच्या पाहुण्याचा हाताची मुक्काम करत होते. मला काढती हा कधी पुन्हा त्याला बोलावलीच्या खबरदार. हा कसा ठेवूया मोठा सांगते तर पण उत्तर बरोबर दिलं. पाण्यात लामासा झोपी जाते कसा खावे त्याचा टुसा तेव्हाकडे संध्याकाळी खाते. कोणाच्या लक्षात बोललं बे आलं काय नाही होत 1200 रुपये पाव आहे. संध्याकाळी विकतो ना इथेच पैशाची मच्छी घेऊन येतो. शांते चप्पल दाखवून राहिलीस का? थांब तुला सायंकाळी नाही चप्पल चोरलं तर मी